हो. हो निघला निघला. मोबाईलचा वापर नाही करायचा आणि फोटो आपल्याला माहिती आहे आता आपण सेवाग्राम इथं आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की सेवाग्राम ही महात्मा गांधींची कर्मभूमी राहिली आहे. साबरमती आश्रमानंतर बापूंचं भारतातील सर्वात मोठा आश्रम म्हणजे सेवाग्राम. एक मोठा इतिहास सेवाग्रामच्या भूमीबरोबर जुळला आहे. त्यात महत्त्वाचं म्हणजे 1942चं जे चलाई जाव आंदोलनची सुरुवात होती आणि जी काँग्रेस केंद्रीय कार्यसमितीची बैठक झाली होती ती याच भूमीवर झाली होती आणि एक रणनीती तयार झाली होती की इंग्रजांना आत्ता आपल्याला इथून कोणत्याही याच्यामध्ये हाकलून लावायचं आहे, ती हीच भूमी. आणि एक कुठंतरी आपण जर का या सेवाग्रामच्या वेगवेगळ्या ठिकाणी भेट दिलात तर स्वदेशी खादी या सगळ्या गोष्टींना घेऊन हे गाव पूर्ण वसलेलं आहे. आणि इथं आपण वेगवेगळ्या जर बघितलं की बाकुटी आहे, बापूकुटी आहे किंवा वेगवेगळ्या ज्या झोपड्या आहेत तर ह्या त्या बापूंच्या जीवनाची साक्ष देणाऱ्या झोपड्या आहेत. त्याच्यामुळं सेवाग्राम हे गांधींच्या पावन पदस्पर्शाने झालेली पौलकित भूमी आहे. बस. म्हणते का अक्षा अँगल नका तुम्ही बघा असतो त्याला ऐकून पाहिजे नंबर बंद करून ठेवलं आहे ना उघडेच. सेल पण करतात का? सेल कुठे करतात?
इथे नाही मिळत काही नाही. आमचं 2 महिन्यातून एक होईल आता आमचा. सुरुवातीपासून पहिल्या वर्गापासून आम्ही राखी बनवतो. पर्यावरणपूरक राखी असली पाहिजे. बघ बघ, हे आर्टचं आहे का? हे पुरा आर्टचं आहे ना, चित्रकला. इकडे लाईट आहे. लाईट करू का चालू? हा. मग इथे कोणती माती यूज करतात हे बनवण्यासाठी? लाल माती. ते लाईट. म्हणजे हायस्कूलमध्ये 2री वर्गापासून, पहिलीपासून सर्व आर्ट करतात का? 1ली ते 10वीपर्यंत असेल स्कूल. आता सध्या सुट्ट्या असतील ना? सुट्ट्या. तर हे सर्व पेंटिंग स्टुडंटनीच काढलेले आहेत का? खूप छान पेंटिंग्स आहेत. म्हणजे येथे जे काही शिकवले जाते ते सर्व म्हणजे फिजिकल एज्युकेशन शिकवले जाते, काही रटारटाने बुकच्या नाही. खूप छान पेंटिंग आहे. त्यातला एक दुसरं दादा काय म्हणते ते दाखवत असते का म्हणते तिथं म्हणते फोटो काढायला त्यांनी आम्हाला इथं बसवलं होतं सरकारनं. फोटो चांगली फोन जवळ इथं नाही का गरीब वगैरे मुलं येतं की काय कॅमेराच लागून आहे.